मित्रांनो नमस्कार. कायदेशीर माहिती देणारा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा विषय, विक्रेता विक्री रद्द करू शकतो का आणि तेही तसं केल्यास त्याचा परिणाम काय होते. आता पहिली गोष्ट आहे की कराराचा भंग आहे. लक्षात घ्या, ज्या वेळेला मी एक करार केला आणि करार रद्द करायचा प्रयत्न करतो, ब्रीच ऑफ कॉन्ट्रॅक्ट आहे, कराराचा भंग. तर भंग करताना विक्रेता निश्चितपणे तो विक्रीचा करार रद्द करू शकतो. कधी? उदाहरणार्थ, जर खरेदीदार खरेदी कराराच्या अटींची पूर्तता करत नसेल तर त्याचं म्हणणं आहे तो करार तो बाहेर पडू शकतो. उदाहरणार्थ द्यायचं झालं तर ॲग्रीमेंट फॉर सेल केलाय, 1 कोटीची रक्कम ठरली आहे, 20 लाख दिले, 80 लाखाचा पत्ताच नाही, देतच नाही, किती दिवस थांबणार? कालमर्यादा दिली असते. आणि जेव्हा विशिष्ट कालमर्यादा दिलेली असते, खरेदी करारामध्ये नमूद केलेला अतिरिक्त कालावधी पण असेल, त्याला आपण ग्रेस पिरियड म्हणतो, कालावधी अधिक ग्रेस पिरियड, सगळं संपलं, मर्यादेच्या बाहेर गेला तर तुम्ही विक्रेता म्हणून विक्री रद्द करण्याकरता कायदेशीरित्या पुढे जाऊ शकता. परंतु जर खरेदीदार दिलेल्या अटींचं पूर्णपणे पालन करत असेल, पूर्तता करत असेल आणि त्या दरम्यान विक्रेत्याचा मूड आला की नाही मला रद्द करायचं, हे मला नाही, मला पसंत, याला नाही विकायचं, तर अशा वेळेला विक्रेत्याने मालमत्ता विकण्यास नकार दिला तर काय होऊ शकतं. पहिली गोष्ट म्हणजे खरेदीदार विक्रेत्याकडनं भरलेल्या रकमेचा परतावा मागू शकतो. हे बाबा मी पैसे भरले, ते सगळे ते स्टॅम्प ड्युटी भरली, ती कॅन्सलेशन कर आणि कॅन्सलेशन केल्यानंतर जो काय पैसे कापले गेले ते पैसे मला परत दे, माझे तर दे, परत कापलेले पैसे पण तुम्हाला परत दे, तो तुझा मूड होता, मी पूर्ण करतो, ती तुझी कटकट. त्यानंतर जर विक्रेत्याने परत पैसे करण्यास नकार दिला तर खरेदीदार विक्री करार याचा पेमेंटचा पुरावाच्या आधारे पुनर्प्राप्तीची केस करू शकतो, रिकव्हरीची केस करू शकतो, पैसे रिकव्हर. पुढे खरेदीदार कराराच्या विशिष्ट कामगिरीसाठी केस दाखल करू शकतो. स्पेसिफिक परफॉर्मन्स म्हणजे परत पैसे नको, मला पैसे नको, मला ते घरच पाहिजे. स्पेसिफिक परफॉर्मन्स मी माझ्याकडनं केलेले तुमच्याकडनं पाहिजे आणि याचा अर्थ कोर्टामार्फत मालमत्तेची नोंदणी करतो, कोर्टात पैसे भरतो, उरलेले पैसे कोर्टात भरतो, कोर्टाकडून तू घे. त्यामुळे खरेदी करार रद्द करणाऱ्या गृह विक्रेत्यावर कराराचा भंग केल्याबद्दल खटला भरला जाऊ शकतो. एक न्यायाधीश विक्रेत्याला एखाद्या करारावर स्वाक्षरी करण्याचा आणि तरी विक्री पूर्ण करण्याचा आदेश देऊ शकतो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खरेदीदार नुकसान भरपाईचा दावा करू शकतो, पण सहसा ते काय करतात, मालमत्तेसाठीच दावा करतात, कारण त्या मालमत्तेच्या प्रेमात पडलेले असतात. ते ही मालमत्ता माझ्या मनात भरलेली आहे, ती मला घ्यायची आहे, आणि काय बाबा एवढं सगळं केलं, सगळ्यांना दाखवल्यानंतर हा नाही म्हणतो, अवघड जागी कोण होतं. असो, आजचा विषय होता विक्रेता विक्री रद्द कधी करू शकतो आणि जर मदत त्यांनी असं केलंच त्याचा परिणाम काय होतील. मला वाटतं थोडक्या शब्दात मी तुमच्यासमोर हा विषय मांडला. पुढच्या व्हिडिओमध्ये असंच काही नवीन घेऊन येईल. तिथपर्यंत इथे थांबतो. धन्यवाद.